गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वाइब्स विथ रितू. तर गणपतीचा सीझन चालू आहे. मी आली आहे माझ्या मम्मीकडे. माझ्या सासरचा 1.5 दिवस गणपतीचं विसर्जन करून आता मम्मीकडे आली आहे. आणि आज आहे गौरीपूजन. सो लग्न झाल्यानंतर पहिला ओसा गौरीपूजनाला आमच्याकडे केला जातो. पहिला ओसा त्याच्याकडे मम्मीकडून सासरी सुपं दिली जातात. तर बघूया पुढे काय काय होतं आहे, कसं सुपांमध्ये काय काय भरलं जातं. आणि मग ती सुपं घेऊन सासरी जायचं आणि मग ती सुपं वगैरे वाटायची, असा प्रोग्राम असतो. तर स्टे ट्यून. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो तर नक्की मला सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर हे कसं बांधू मम्मी? कसं बांधू? मम्मी सांग. एक धागा लावून हळदी कुंकू पण लाव, तांदूळ लाव, त्याच्याने बघ त्या सुपात हळदी पहिले लावून घेऊ की पहिला बांधू? तसं लाव. हा, नाही तर मग पहिला हो घे बांधून घे. हळदी कुंकू कसं लावायचं ते किती वेळा? तर आमची सुपं भरून झालेली आहेत आणि अशा प्रकारे आमच्याकडे सुपं भरली जातात. 5 फळं, 5 प्रकारचा सण, देवीसाठी हार, वेणी किंवा गजरा काय असेल तर आम्ही त्यांना सुपं द्यायचं. त्यांच्यासाठी प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. सुपं काही जण साड्या ठेवतात, काही जण पीस ठेवतात, तर आम्ही साड्या ठेवलेल्या आहेत. तर अशी ही सुपं 5 प्रकारची 5 सुपं भरली गेलेली आहेत एक देवीसाठी आणि काहीच सुपं. तर टोटल 7 सुपं भरलेली आहेत. मामी 16, मी घरून 11. मामीने तू 7 इकडून तर गेलेली मी. अरे हो ना. याच्यावर फक्त काय आता हे तिला तुम्ही चालत नाही पोळीला. हो दीदी आमचं किती वेळा? 5 वेळा. तोंड नको हे करू जरा. नारळ कौशिक ते जरा भरलं. आणि हळदी कुंकूचंच मी काढलं दिसतं. पैसे चालू ठेव. घ्या आता कपाट नाही ठेवायचं. तुमचे पैसे नको तिकडे आपण बरोबर केली बिली घेऊन जा मला गणपतीच्या दुकानात आपल्याला. तिचं आता सुटून चाललेली कसं जायचं? कसं द्यायचा? हां तेच लावलाच ना हळदी कुंकू. पाय चालेल व्हायचे नको ह्याला बरोबर तुला. हे बघ दीदी हे घे तुझ्या नावाने. पूजा आतमध्ये जा. देते माझ्याकडे आहे. सगळा भरपूर. तो सूप
खाली बघ खाली बघ तो पण घेते थांब एक मिनिट हा. तुला एक वरती करू उतर पाहिजे ठेवा दोन घे बाबा बस ना दोन यांच्या पण टाका बाय कोणाचे पुढे जावं पाहिजे नाही यावं उतर आणि आता सगळी घेऊन बसायचे जोडा घे एवढं कुठं दोरी घे दोरी घेईल देवाकडे बरोबर बस काय दे हळदी नको देत तिला पहिला डोक्यावर दिसते डोक्यावर दिसू तू देत नाही तुझा आता तू दे डोक्यावर पकड हातवर नाही आम्ही नाही ना म्हणून पोरी कोण नाही आमच्या गावाशी येत होती सुनबाईला गेलो असतो आपण हा ठेव तिची लढा हळदी नको सुपाला आपण तुझ्या वेळेला काय माहितीच नाही तुझ्या आता तुम्ही ऐकता नाही तर सांग काय करायचं ते मला काय माहिती नाही तुम्ही काल विचारता होतं ना तशीच निघशील त्याला पाहिजे की लोक तर आता आम्ही आलोय शुभेच्छा काकीकडे आणि आता यांना सूप देऊन आम्ही आता परत जाणार आहोत. आणि सगळी सुपं देऊन मी आत्ता घरी आले. रट्टा वाजलेत 6 म्हणजे तेवढी सगळं सुपं सगळ्यांकडे देऊन येईपर्यंत
6 वाजले. So आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. पुढे आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा मला. आणि कशी दिसते मी